दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे. गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरूंना महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपण प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी एकत्रित जमत असतो. आणि जमल्यानंतर परमेश्वराची भक्ती, त्यांना जाऊ दे बाहेर, त्यांना जाऊ दे बाहेर, तिकडं बाबांना द्या, जाऊ दे बाहेर, जाऊ दे, शांततेत नाही, शांततेत नाही. सावकाश 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 आहे, सावकाश नाही. तर भाग यातला महत्वाचा असा आहे, प्रत्येक गुरुवारी आपण नारायणपूरला येत असतो आणि नारायणपूरला आल्यानंतर दत्त महाराजांच्या दारामध्ये आपण एकत्रित बसत असतो. आणि बसल्यानंतर अण्णांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आपण आत्मसात करत असतो. आणि ज्ञानाची ओळख प्रत्येकाला त्या माध्यमातून झालेली आहे. परमेश्वराने आपल्याला हा माणसाचा जन्म 84 लक्ष योनीनंतर दिलेला आहे. आणि मग जर तो माणसाचा जन्म परमेश्वराने दिलेला आहे आणि माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर आपण जर अशा पद्धतीने वेड्यासारखं वागू लागलो, आत्ताचंच उदाहरण, आपण जर अशा पद्धतीने वेड्यासारखं वागू लागलो तर परमेश्वराला काय वाटेल, असा हा प्रश्न आहे. कारण की परमेश्वराने आपल्याला हा जन्म दिलेला आहे, सर्व बाजूने युक्त आणि परिपूर्ण केलेले आहे. हात, पाय, कान, नाक, डोळे सर्व दिलेले आहे. त्याच्यावर जे इतर जीवांना नाही ते आपल्याला दिलेले आहे ते बुद्धी, ज्ञान आपल्याला दिलेलं आहे ते ज्ञान इतर जीवांपेक्षा आपल्याला अधिक ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञानाची आपल्याला
ओळख करून घेण्यासाठी आपल्याला संत संगतीची गरज आहे, संतांची गरज आहे आणि त्या संतांच्या माध्यमातूनच आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचता येत असतं. म्हणून आपल्या सर्वांना जे ज्ञान दिलेले आहे ते सद्गुरू अण्णा महाराजांनी आपल्याला दिलेले आहेत. असे संत आपल्याला लाभले आणि ते ज्ञान अण्णांनी आपल्याला प्रत्येकाला प्रवचनाच्या माध्यमातून दिलेले आहे. अरे की माणसा तू जागा हो, अरे माणसा तू जागा हो, या देहाला समजून घे. या देहामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याला कशा पद्धतीने उद्धार करून घेता येईल यासाठी तू जागा हो. जोपर्यंत तू जागा होणार नाहीस तोपर्यंत तुला या सगळ्या सुखदुःखाचं यातना तुला भोगाव्या लागणार आहे. म्हणून तू जागा हो. जर जागा झाला नाहीस तर हा जन्म असाच फुकट व्हायला जाईल. म्हणून संतांची तळमळ आहे, गुरुजनांची तळमळ आहे की या अज्ञान माणसाला ज्ञान कसं पद्धतीने देता येईल यासाठी अहोरात्र संतजनांनी आपल्यासाठी हे ज्ञानाचं भांडार उभं करून ठेवलेलं आहे की अज्ञानाला ज्ञान देऊन त्याला सज्ञान करणं आणि सज्ञानातूनच परत अज्ञानात जाणं हे माणसाचं मूळ तत्व आहे. लहान असतो, लहानपणाला आपण अज्ञान असतो. मग जसं मोठं होतं माणूस, लहान मूल जसं मोठं होऊ लागतं तसं त्याला त्याचे आईवडील ज्ञान देऊ लागतात आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्याला शिकवू लागतात की आपल्या जवळचं कोण आहे, परक कोण आहे. तिथून सुरुवात होते. त्या लहान जीवाची सुरुवात तिथून होते की आपला आणि परक हे शिकवायला सुरुवात त्याचे आईवडील करत असतात. आईवडील त्याची सुरुवात करतात की हा आपला आहे, तो परका आहे, तो शेजारच्याचा आहे, हा भाऊ आहे, बहीण आहे, ही आई आहे, वडील आहे. जे ज्ञान आई वडील द्यायला सुरुवात करतात. पण तसाच पद्धतीने तो जगामध्ये वावरू लागतो. मग लहानाचा हळूहळू मोठा होतो. मोठा झाल्यानंतर त्याला ज्ञान होऊ लागतं. मग त्याला शाळेत टाकलं जातं. मग गुरुजन त्याला ज्ञान द्यायला लागतात. गुरुजन त्याला ज्ञान द्यावं लागतात की व्यावहारिक ज्ञान जगामध्ये जगायचं असेल, पैसा जर कमवायचा असेल तर त्याला बुद्धी पाहिजे. बुद्धीच्या जीवावर तो पैसा कमवू लागेल. पैशाच्या माध्यमातून तो त्याची उपजीविका जगू शकेल. म्हणून हे ज्ञान गुरुजन देत असतात, शिक्षक देत असतात आणि पुढचं जे ज्ञान देत असतात त्याच्या जीवनाचं उद्धाराचं ज्ञान हे संतजन देत असतात, गुरुजन देत असतात. म्हणून हे दोन ज्ञान आई वडील आणि गुरु हे देत जात असतात. परंतु त्याच्या पुढचं जे ज्ञान आहे ते बहुमूल्य ज्ञान असं जे ज्ञान संत देतात की त्यांच्या जीवनामध्ये येऊन, माणसाच्या जन्मामध्ये येऊन कशा पद्धतीने त्याच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा हे ज्ञान त्या ठिकाणी मिळत असतं. म्हणून संतजनांना आपण त्या ठिकाणी भजत असतो, आपल्याला त्यांचं पूजन करत असतो. अशा पद्धतीने हे ज्ञान संतजन देत असतात. मला सांगायचं तात्पर्य एकच, जे आपल्याला ज्ञान मिळालं आहे त्या ज्ञानातून आपल्याला अज्ञानात जायचंय. म्हणजे काय व्हायचंय? अज्ञान, ज्ञान आणि परत अज्ञान. परंतु ते अज्ञान कसं असावं? ते अज्ञान भक्तीचं असावं. कारण की लहान मुलं असतं त्याला काही समजत नाही. परंतु आपण ज्ञानाच्या ज्यावेळेस पलीकडे जातो त्यावेळेस आपण भक्तीच्या पलीकडे काही सुद्धा नाही. भक्ती, सेवा ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकमेव सत्य आहे, त्या पलीकडे काही नाही. हे ज्ञान आणि त्या ज्ञानातून झालेलं अज्ञान, म्हणजे त्या पलीकडे काही नाही. कारण की ज्ञानाच्या माध्यमातून भक्ती होते आणि भक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा उद्धार होतो, सेवेच्या माध्यमातून उद्धार होतो असतो. म्हणून आपल्याला त्याचा अहंकार नसावा, भक्तीचा अहंकार नसावा. म्हणून आपण त्याच्यामध्ये अज्ञानात जावं की परमेश्वराची भक्ती हे आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेले आहे. अण्णांनी आपल्याला सांगितलं आहे की नामस्मरण करा, भक्ती मार्गाने जपा आणि राजमार्गाने तुमची भक्ती करा. हे आपण अज्ञानात असणं गरजेचं आहे. हे आपण अज्ञानात असणं गरजेचं आहे की आपल्याला सांगितलंय ना आपण त्याच मार्गाने जावं. आपल्याला जर सांगितलंय ना अण्णांनी की आपल्याला दत्त महाराजांच्या पर्यंत पोहोचायचंय, मग दत्त महाराजांच्या पर्यंत पोहोचायचंय तर आपल्याला या राजमार्ग भक्तीने चालायचंय पुढं. मग राजमार्ग भक्ती ही जर चालवायची असेल तर आपल्याला श्रद्धा, विश्वास आणि भाव जर आपण दत्त महाराजांना ठेवला तर ते आपल्याला 100% त्या ठिकाणी पोचल्याशिवाय राहणार नाही.
हे ज्ञान, आणि हे ज्ञानातून आपण त्या पलीकडे जायचंय की आपल्याला हे अज्ञान जे आहे की इतर सगळेजण आपल्याला मग वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक जण सांगत असतो की अशा पद्धतीने जा, तशा पद्धतीने जा. त्याच्याकडे जर गेला तर त्यातून आपल्याला वेगवेगळ्या वाटा तयार होत असतात, आणि वेगवेगळ्या वाटाच्या माध्यमातून आपल्याला जर त्या ठिकाणाला पोहोचायचं असेल तर त्याला उशीर लागतो. म्हणून आपल्याला ज्या वेळेस एका बाजूने सांगितलं की त्या ठिकाणी आपल्याला जायचंय, राजमार्ग भक्तीने जायचंय, मग ते राजमार्ग भक्तीच आपण अवलंबायची. इतर कोणी सांगल तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं, म्हणजे ते झालं अज्ञान. हे ज्ञान अज्ञान या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला पोहोचायचंय त्याच ठिकाणी. तोच विचार आपण करून आपण ज्ञानातून अज्ञानाच्या दिशेने आपण पुढे पोहोचायचंय. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी समजत नाही, जोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी समजत नाही, तोपर्यंत आपल्याला हा ज्ञान आणि अज्ञानाचा उलगडा समजून येणार नाही. म्हणून हा विषय थोडासा किचकट जरी असला तरी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की अण्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही नारायणपूरला या. नारायणपूरला आल्यानंतर दत्त महाराजांची भक्ती, दत्त महाराजांची सेवा ही श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून करा. बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा विचार करू नका. ही जर गोष्ट आपण मनापासून ठरवली की मी नारायणपूरला जातोय, नारायणपूरला जर जातोय तर मग अण्णांचं मी वाक्य मनामध्ये ठेवील, श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून दत्त महाराजांची भक्ती करेल, आणि कुठल्याही प्रकारचा मांसाहार करणार नाही, कुठल्या प्रकारचा इतर कुठलाही आहार करणार नाही. या सगळ्या गोष्टी जर आपण मनापासून जर ठरवल्या तर आपण योग्य त्या दिशेने आपल्या ठिकाणाला पोचल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला या गोष्टी समजणार नाहीत तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजणार नाहीत. म्हणून आपण काय करतोय तर आपण आपल्यालाच कशा पद्धतीने विसरून जातोय की आपण या इतर भौतिक गोष्टींच्या पायी आपण स्वतःला कशा पद्धतीने विसरतोय, आणि आपण इतरांच्याकडे बघून आपण स्वतःलाच विसरतोय. स्वतः म्हणजे देहाला नसून जो आतमध्ये आत्मा आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय, आणि भौतिक गोष्टींच्या साठी आपण अहोरात्र भटकतोय, अहोरात्र झिजतोय. आणि या माया मोहाच्या पायी आपण या आतमध्ये जो बसलेला परमेश्वर आहे त्या परमेश्वरापर्यंत आपली हाक पोचत नाही, आणि हाक न पोचल्यामुळे आपल्याला दुःख सोसावं लागतं, यातना सोसावं लागतात. आणि नको त्या अट्टहासापायी आपण या देहाला झिजवतोय, आणि देहाला झिजून खऱ्या अर्थाने परमेश्वराने आपला जो जन्म दिलेला आहे त्याचा आपल्याला विसर पडतोय. म्हणून आपण जर ह्या गोष्टी जर समजून घेतल्या तर खऱ्या अर्थाने आपल्याला समजवलेल की आपण नारायणपूरला कशासाठी जायचंय. तर नारायणपूरला आपण यासाठी जायचंय की आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी आपण नारायणपूरला जायचंय. ही महत्वाची गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून यासाठी एक उदाहरण सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुलामध्ये एक 10 विद्यार्थी शिकत होते, आणि 10 विद्यार्थी शिकत असताना त्यांच्या गुरूंनी त्यांना सहलीसाठी बाहेर पाठवलं, आणि सहलीसाठी बाहेर पाठवलं आणि त्या 10 जणांना पाठवलं, आणि त्याच्यामध्ये एक प्रमुख केला. त्या 10 जणांपैकी 10 विद्यार्थ्यांच्या पैकी एक जणाला प्रमुख केला, आणि त्याच्यावर सर्व या मुलांची जबाबदारी दिली. आणि त्या गुरूंनी आज्ञा केली की तुम्ही थोडंसं फेरफटका मारून या. पूर्वीचा काळ होता, वाहनं नव्हती, आणि अशा पद्धतीने जंगलामध्ये राहणारे ते गुरुकुल, आणि त्या पद्धतीने नदीच्या पलीकडे त्यांना जायचं होतं. आणि तर नदीच्या पलीकडे जात असताना नदीचं पाणी जास्त होतं, आणि जाण्यासाठी पलीकडे साधन नव्हतं. मग साधन नव्हतं म्हटल्यानंतर मग हे सगळे पोहून पलीकडच्या किनाऱ्याला गेले, आणि जो प्रमुख जो होता मुलगा, तो प्रमुख मुलाला सर्वजणांना तो मोजू लागला, आणि मोजता मोजता तो 1 ते 9 पर्यंत येऊन थांबला. हे निघताना 10 जण होते, परंतु त्याने मोजताना 1 ते 9 पर्यंतच त्याची बेरीज लागत होती. 10वा माणूस कुठे गेला याचा तो शोध करू लागले, आणि 10वा माणूस कुठे पाण्यात वाहून गेला का, पाण्यात बुडला का, अशा पद्धतीने ते सगळे भयभीत झाले. आणि हे परत 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 मोजत होते, परंतु सगळ्यांना 9चीच बेरीज लागत होती, 10ची बेरीज लागत नव्हती. हे सगळं बराच वेळ चाललेलं असताना बाजूलाच एक गृहस्थ बसले होते, ते पण तपस्वीच होते, आणि ते तपस्वी हे सगळं पाहत होते. आणि पाहताना
ते त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी सांगितलं की बाबांनो काय झालंय, नक्की काय झालंय, मी मागाच्यापासून पाहतोय की तुमचं काहीतरी चाललंय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही येताना 10 जण होतो, पण आता नेमकी बेरीज 9 लागते. एक जण आमचा विद्यार्थी कुठंतरी हरवलेला आहे, आमचा एक जण सोबती कुठंतरी हरवलेला आहे. त्यावेळेस ते सांगू लागले की बाबा तुमचा विद्यार्थी कुठेही हरवला नाही, तुमच्या जवळच आहे. तुमच्या जे सोबत 10 जण आलेले आहेत ते तुमच्या जवळच आहेत, फक्त तुम्ही त्याला मोजलं नाही. त्यावेळेस ते सांगतात की मग सुरुवात केली की 1 पासून 9 पर्यंत आणि 10वा जो प्रमुख होता त्याला त्याने मोजला आणि हे सगळे 10 भरले. याचं कारण एकच की तो स्वतःला मोजत नव्हता. सर्व 9 जण मोजत होते परंतु तो स्वतःला मोजत नव्हता, त्याच्यामुळे त्याची बेरीज लागत नव्हती. म्हणून हे अज्ञान त्याचं दूर करण्यासाठी समोरच्या व्यक्तीने त्याला सांगितलं आणि त्यांची बेरीज बरोबर झाली. त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा हा परमेश्वराने जो देह दिलेला आहे तो देह दिल्याबरोबर आपण इतरांना मोजतोय पण आपण स्वतःला मोजायला तयार नाही. इतरांच्याकडे पाहतोय, इतरांच्याकडे सगळ्या गोष्टी पाहतोय, परंतु आपण स्वतःला न पाहिल्यामुळे, हे अज्ञान असल्यामुळे आपण त्या ठिकाणी दुःखी झालोय, सैरवैर झालोय की बाबा 10वा माणूस गेला कुठं. तर 10वा माणूस आपल्या जवळच आहे, फक्त आपण इतरात्र शोधतोय आणि काखेला कळसा आणि गावाला वळसा अशा पद्धतीने आपण आपल्या जवळच आहे, पण आपण ह्या सगळे इतरत्र आपण शोधतोय. त्याच पद्धतीने आपल्याकडे सुद्धा आनंद हा प्रत्येकाच्या जवळच आहे. परमेश्वराने आनंद प्रत्येकाला भरभरून दिलेला आहे, पण तो आपण आनंद शोधतोय. प्रत्येकामध्ये आपण शोधतो की त्याच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही, याचं दुःख आपल्याला होतंय आणि त्याचं दुःख झाल्यामुळे आपला आनंद आपल्यापासून दुरावला जातोय. म्हणून आनंद हा प्रत्येकाला परमेश्वराने दिलेला आहे, फक्त ती शोधण्याची नजर आपल्याला पाहिजे. जर समोरच्याकडे जर आनंदाने आपण पाहिलं, समोरच्याकडे जर समाधानाने पाहिलं तर तेच आपल्याला दिसून येणार आहे. म्हणून समोरच्याचा आनंद, समोरच्याचं समाधान आपण मानलं पाहिजे, तरच आपल्याला आनंद होणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे, कारण की परमेश्वराने हा आपल्याला आगाध जन्म दिलेला आहे. तसाच वायाला न जाता, इतरांचा द्वेष न करता, इतरांचा मत्सर न करता जे आयुष्य परमेश्वराने दिलेले आहे ते आपल्या आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला मिळालेलं आहे. मग सुख दुःख आपण कशाला बघायचं? ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवलेलं आहे त्या परिस्थितीत आपल्याला आनंद मानायचा आहे. आणि आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे त्या आयुष्यामध्ये आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण करायचे, परमेश्वराचं चिंतन करायचंय. परमेश्वराचं नामस्मरण आणि चिंतन करण्यासाठी परमेश्वराने सांगितलंय का सगळं सोडून द्या? तर परमेश्वराने तसंही सांगितलं नाही का तुम्ही करता करता या सगळ्या गोष्टी करा. अण्णांनी सुद्धा नेहमी प्रवचनामधून सांगताय की तुम्ही प्रपंच तुमचा रंगामध्ये, ढंगामध्ये, मस्तीमध्ये करा. प्रपंच करायला कोणी ना केलेली नाही, परंतु प्रपंच करता करता आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आपण नामस्मरणामध्ये घालवला पाहिजे, तरच प्रपंच करून परमार्थकीय साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. असा यातला महत्वाचा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायचं की इतरांचा आनंद शोधा, इतरांना आनंद द्या, इतरांच्या आनंदामध्येच आपला आनंद शोधा. इतरांना जर दुःख दिलं तर ते दुःख आपल्याला कशा पद्धतीने मागे लागल याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून इतरांना दोष देत बसण्यापेक्षा, इतरांना त्रास देण्यापेक्षा आपण परमेश्वराच्या नामामध्ये आपला वेळ वायाला घालवावा, आपला सदैवोपयोगी वेळ वायाला घालवावा. कारण की हा क्षण हा परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, तो वायाला न घालवता योग्य सत्कर्मासाठी जर आपण तो घालवला, सत्कर्मासाठी जर आपण तो वेळ घालवला तर तो सदुपयोग पडल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या. हा परमेश्वराने दिलेला जन्म असाच फुकट वायाला घालू नका. इतरांच्याकडे पाहत बसू नका. कोण काय करतोय, कोण काय करतोय, प्रत्येकाचं प्रारब्ध त्याच्यासोबत आहे. आपण त्याची टिंगलटावळी करण्यापेक्षा, आपण त्याला दोष देण्यापेक्षा, आपण त्याला अपमानित करतोय त्याच्यापेक्षा आपण आपला वेळ सद्गुरूंच्या चरणासाठी घालवा, दत्तगुरूंच्या चरणासाठी घालवा. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला या सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत. कारण की हा माणसाचा जन्मच परमेश्वराने त्यासाठी दिलेला आहे, ना की आपल्याला इतरांची धुण्यासाठी परमेश्वराने दिलेला आहे. नाही, ते काम त्या परमेश्वराचं आहे, ते काम आपलं नाही. परमेश्वराचं काम परमेश्वर करतोय, आपलं काम आपलं करावं. परमेश्वराने जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीला ओळखणं गरजेचं आहे. आणि वेळ वायाला न घालवता क्षण हा
अमूल्य आहे त्या परमेश्वराच्या नामासाठी आपला वेळ वायाला घालवा. परमेश्वराच्या सेवेसाठी वेळ आपला सदुपयोग करण्यासाठी लावा. म्हणून वारंवार सांगायचं की जे कोण काही करते ते त्यांच्या पाशीच राहू द्या. जे कोण काही करते ते त्यांच्याच पाशी राहू द्या. आपला वेळ त्यांच्यासाठी फुकट वायाला घालू नका. इतरांच्या गोष्टीमध्ये आपण आपला वेळ घालवू नका. आपला वेळ योग्य आहे, योग्य वेळ आपला चांगल्या कारणासाठी घालवा. म्हणजे खऱ्या अर्थाने परमेश्वराला सुद्धा त्याचा आनंद होणार आहे. म्हणून नारायणपूरला आल्यानंतर आपण दत्त महाराज आणि अण्णा महाराज यांच्याकडेच लक्ष द्यावं. या ठिकाणी काय चाललंय त्याच्याकडे लक्ष न देता आपण ज्या कार्यासाठी आलोय तेच कार्य साध्य करावं. कारण की प्रत्येक ठिकाणी जर आपण डोकं घालू लागलो, प्रत्येक ठिकाणी जर आपले मतं मांडू लागलो तर नारायणपूरला येऊन काही सुद्धा साध्य होणार नाही. म्हणून नारायणपूरला जर येत आहे तर आपण फक्त दत्त महाराज आणि अण्णा महाराजांच्यासाठीच यायचं. बाकी कोणासाठी तुम्ही येऊ नका आणि काय चाललंय काय बघत बसू नका. आपला फक्त लक्ष दत्त महाराज, अण्णा महाराज आणि प्रत्येकाचा आनंद याकडे लक्ष द्या. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही नारायणपूरला आलात आणि तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असातला महत्त्वाचा समजून घ्या आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करा. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. म्हणून आपण समजून घ्या, जाणून घ्या आणि आपला वेळ वायाला न घालवता योग्य कारणासाठी आपला वेळ घालवा. म्हणजे दत्त महाराज, अण्णा महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. अशातला भाग समजून घ्या आणि आपल्या पुढच्या कार्यासाठी सज्ज राहा. आजच्या या गुरुवारचं जे अन्नदान आहे ते श्री सदाशिव बाबाजी गंगावणे, राहणार परळी, जिल्हा सातारा यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. दुसरा जे अन्नदान केलेलं आहे ते श्रीमती पवनदेवी अरोरा, राहणार पुणे यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. तरी यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्ध टाळ्या वाजवून आशीर्वाद द्यायचा. वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद 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 वल्लभ श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. 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 तरी आजच्या दोनही अन्नदात्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आशीर्वाद द्यायचा आहे. आपले पुढचे जे पौर्णिमा आहे ते आपली पुढची पौर्णिमा जी आहे ती वैशाख पौर्णिमा आहे. त्याची तारीख आहे 1/5/2026, वार आहे शुक्रवार. या दिवशी आपली वैशाख पौर्णिमा जी बौद्ध पौर्णिमा आहे याची सर्वांनी नोंद घ्या. आपल्या पुढच्या गुरुवार आणि शुक्रवारी पौर्णिमा याची सर्वांनी येणाऱ्या भाविकांना सूचना द्या आणि त्या पद्धतीने सर्वांनी पौर्णिमेला यायचे आणि आनंदाचा आनंद तयार करायचा आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आता सर्वांनी भजनासाठी सज्ज व्हा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता. जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता. जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता. आत्रेय अनुसे सुता. आत्रेय अनुसे सुता. आत्रेय अनुसे सुता. आत्रेय अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता. जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता. जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता. आत्रेय अनुसे सुता. आत्रेय अनुसे सुता.
आत्री अनुसे सुता आत्रे अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता आत्री अनुसे सुता आत्रे अनुसे सुता आत्री अनुसे सुता आत्रे अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता आत्री अनुसे सुता आत्रे अनुसे सुता आत्री अनुसे सुता आत्रे अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला हा देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 हे गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु 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 नारायण नारायण नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 जय गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 जय गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 जय गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 जय गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 छान सर्वांनी हात वर करा. गुरुदेव दत्त देव दत्त गुरुदेव दत्त देव दत्त गुरुदेव दत्त देव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री सद्गुरु टेंबे स्वामी महाराज की छान. सर्वांना आशीर्वाद. तुमच्या माईकवाल्यांपेक्षा त्या बाबांचा आवाज मोठा आहे. ती आतून तळमळे म्हणून तो आवाज आहे. तर आरती होईल. आरतीनंतर सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे, माधवगिरी घ्यायची आणि भस्मदर्शनाच्या रांगेतून भस्मदर्शन घेण्यासाठी यायचं.